आपली रोहिणी चालली आहे पुढे. रोहिणी नाही, सॉरी, रोहिणी गेली. रोहिणी गेली. गुरु कशी सावलीत बसलेत ना, मस्त दिसतंय का क्वालिटी मध्ये. सुप्रभात मंडळी, मी प्रथमेश कोकरे म्हणजेच रॉयलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवर. आजचा प्रवास तुम्हाला थंबेल वाचून कळलंच असलं आपण कुठे चाललो आहेत ते. टूवर्स चाललेलो आहे आज गणपतीपुळ्याला, खास करून देवाच्या दर्शनासाठी. आणि आता सध्या तरी आपला फर्स्ट मीटअप पॉईंट आहे गांधीनगरला. जायचं होतं 5 वाजता, पण इथे वाजून गेले 5:15. अजून मला 15 मिनटं लागतील जायला तिथे, म्हणजे अर्धा तास माझ्याकडूनच लेट झाला. ठीक आहे, चालतंय. 15-20 मिनटं इकडे तिकडे चालत आहेत. पहिल्या मीटअप पॉईंटला तरी पोचलो आहे गांधीनगरला. आपल्यासोबत आपले भाऊ आहेत, आम्ही दोघं एकत्र राईड करणार होतात. इथून बघूया कधी निघायला होतं. झालं, हेल्मेटचा सेटअप वगैरे सगळा झालेला आहे प्रॉपरमध्ये. हां, मग चल घाटकोपरच आहे. पेट्रोल भरलेस तू? आईला मी नाही भरले, मग आता खाली आहे. चल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला चला, इथून निघायची गोळी तरी घेतलेली आहे सध्या तरी. पेट्रोल पहिलं भरायचं आहे. पेट्रोल पण कायच नाही अजिबात, ब्लिंक होते कांडी. चलो देखते आगे. एक्साइटमेंट खूप आहे या राईडची. आता वाशीचा तरी टोल नाका सोडलेला आहे आपण. आता रूट घेतला आहे आपण घाटकोपर थ्रू घेतला आहे. माझ्यासोबत जो आहे त्याच्याकडे रोहिणी आहे. रोहिणी नाही, सॉरी, काय म्हणतात तिला, रोनिन. हां, रोनिन बरोबर. TVSची रोनिन, ती घेऊन येतो. हाय, प्रॉपर ड्रायव्हर आहे, नवीन ड्रायव्हर आहे म्हणून त्याला मागं ठेवलं आहे, पुढे आणतच नाही मी. बोलो तू मागत राहा, जवळ सकाळ होईपर्यंत तू मागे राहा, नंतर दिवस झाला की जा पुढे, किती जायचं आहे तेवढा. रात्री रस्ते समजत नाही आणि रात्रीची स्पीड एकदम 50-60. ओके. पनवेल आता सोडलं आहे आणि आपला आवडता हायवे म्हणजेच नॅशनल हायवे 66ला आपण जोडले गेलो आहोत. फिलिंग भारी भाई, गारगार हवा लागते. हा हायवे आला ना, काय माहिती, अंगात एक शिरशिर येते भारी वाटते, मस्त आहे. असं वाटतं मी गावीच चाललो आहे. सुप्रभात मंडळी, सकाळचे वाजलेत आता 6:45 आणि आपली रोहिणी चालली आहे पुढे. रोहिणी नाही, सॉरी, रोनिन. गाडीचं नाव लगेच लय येत नाही, ते रोहिणी येतं. गेलो. अरे वा, काय सकाळचा पर्व आहे. या साईडला बघा ना, कसलं धुकं मस्त आहे की छान. रोहिणी गेली. सुप्रभात, परत एकदा सुप्रभात. म्हणजे 2दा झालं असेल. त्या साईडला बघा ना, कसा डोंगर लाल लाल झाला आहे, कडक ना. काय माहिती प्रॉपर कॅमेऱ्यामध्ये दिसतंय नाही दिसत आहे. स्पीड ब्रेकर, शाळेतली पोरं चालली शाळेत. वा वा वा, गावाकडची सेम फिलिंग येते रे. आई पोरांना घेऊन चालली आहे. चला, इथे पहिला स्टॉप घ्यायचा. आपण कवर केलं आहे 250, म्हणजे 100 किलोमीटर तर झाले. आता 100 किलोमीटर केलं आहे, म्हणजे टोटल 350चा होता. त्यातले 250 आता बाकी आहेत. बघू पुढे कसला हायवे आहे, क्वालिटी ना, मस्त, नाईस. नाद. सूर्यदेवताने काय दर्शन दिले बघा ना, मस्त आहे, छान असं. झालं, चाय वगैरे प्यालो. आता इथून निघायचा कार्यक्रम करूया. सकाळचं दुसरं म्हणजे जणू की एक प्रेमच. काय दिसतंय ना यार, वा. ह्याच्यासारखं सुख आहे का कुठे? ह्याच्यासारखं अजिबात नाही, अजिबात. कसला भारी वाटतोय रस्ता पण. आणि इथे सूर्यदेव आपला, वा 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 वा, थंडगार हवा. त्याच्यामध्ये राईड, बाजूला कोकण रेल्वेची पटरी. वा, अजून काय पाहिजे आपल्याला. सूर्यदेव कसा दिसतोय बघा, एक नंबर ना. आणि पुढचं दृश्य पण बघून घ्या ना, काही भारी वाटतंय. वा वा, छान छान बुवा, छान. त्याच्यासारखं सुख आहे, सुख. हा 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 हा.
तिकडे सगळे डोंगर धुक्यामध्ये ओढावलेले आहेत. आता जस्ट आपण कोलाड मागे सोडलेलं आहे. कोलाडला थोडा रस्ता खराब आहे, पॅच पण आहे तिथेच. 10-15 मिनटं गेले आम्हाला पॅचमधून निघता. ओके ठीक आहे. रस्ता खराब पाहिजे मग कशी एक फिलिंग येणार. आपण चाललो कोकणात, त्या साईडला रेल्वे फाटक आहे, म्हणजे रेल्वे फाटक नाही, रेल्वे स्टॉप आहे. म्हणजे रेल्वे स्टॉप नाही, आईच्या गावात रेल्वे पटरी आहे ती. बाबा हा का थांबला, काहीतरी विषय आहे, थांबा बघूया. ते आपण माणगावमध्ये पोचलो आणि माणगावची हिरवळ बघा ना, काय क्वालिटी आहे. माणगाव म्हणजे आपला रायगडच. चला चला बस. 1 2 3. गाडी नको बस नको. तिथे शांतपत्ती नाही, गाडी दिसत नाही पुढून येणारी. 1 2 ते ओके. चलो घुसो. हा रस्ता लय भारी आहे, रत्नागिरीवंत असा आता असून सुरू झाला आहे तो. चला नाश्त्यासाठी आता थांबलेलो, नाश्ता वगैरे केला. ते नॉर्मलचं दुकान आहे, छोटं एक धाबा टाईपमध्ये. आणि हा आपला मस्त एकदम चविष्ट नाश्ता होता काकांचा. हायवेला लागलं की इथेच भेटेल तुम्हाला. चला आता आपलं 201 किलोमीटर तरी बाकी आहे. रोहिणी पुढे चालते, कशी वाटते? रोहिणी नाही, सॉरी रॉनिन. त्या माईला रोहिणीच्या वीर तरी आता सध्या तरी क्रॉस केलेला आहे आपण. पुढे काय दाखवतात? रत्नागिरी स्ट्रेट, आंबेट, या साईडला पंचिम स्ट्रेट. आंबेट गावात आलो. आंबेट किती वेळा भेटला आपल्याला? 2दा-3दा तरी भेटले. अपने को जाना है स्ट्रेट. पण हा राहिला कुठे? बराच वेळ झाला ना. आला हा बघा कसा गेलाय. 60-70 क्रूज करतोय मजबूत. रोहिणी नाही रे, रोहिणीच्या आईला रोनिन गाडी आहे ती. रोहिणी नाव येते भागापासून. गणपतीपुळ्याबद्दल माहिती द्यायची झाली तर गणपतीपुळ्याचा जो गणपती आहे जवळजवळ इसवी सन 1600च्या आधीपासूनचा आहे. जे आता जे दिसतंय ना ते मंदिराचं काम 1997 ते 2003 या दरम्यान झालेलं आहे. नवरा माझा नवसाचा हे आठवतं गणपतीपुळेमध्ये. इथूनच गेले असतील ना, इथूनच गेले असतील. हा पुरे माझा. ए भाई एका हाताने गाडी चालवतोय मी, विसरलेलो मी 80च्या स्पीडला. रत्नागिरी स्ट्रेट, चिपळूण स्ट्रेट, लोहार लेफ्ट हँड साईडला. आईच्या गावात कसला येऊन दगड बसला काचेवर. नशीब काच खाली केली आहे म्हणून, म्हणजे वायझर खाली केले म्हणून नशीब, नाहीतर तोंडावर येऊन दगड बसला असता. त्या साल्या टेम्पोवाल्याने दगडच उडवला. एक वेगळी मजा येते आपल्या कोकणात जातो तेव्हा आपण, जाम वेगळी मजा येते. बाकी ठिकाणी येते मजा पण एवढी येत नाही जेवढा आपण कोकणात जायला उत्सुक असतो. भाई आपला दुसरा रायडर कुठे आहे भाई? एकदम गेला तो पुढे हायवे भेटल्याबरोबर. जरा सांगावं लागेल त्याला जास्त स्पीड घेऊ नको म्हणून. अति स्पीड धोक्याची स्पीड. आवडता बोगदा म्हणजे कशेडी टनल आलेला आहे. कशेडी टनल पूर्ण दाखवतोय मी. वाह वाह. चला कशेडी टनल संपला. हे अशा प्रकारे काय भारी वाटतं ना बाहेर आल्यावर. एक नंबर वाटतं. वा वा काय उजेड पडलाय बापरे माझ्या. त्याच्यासारखं सुख आहे का कुठे? समोर कोकण रेल्वे. वा कोणती ट्रेन आहे ते ना माहिती. जनशताब्दी नसेल बाय चान्स. काय भारी व्ह्यू आहे ना. वाह भाई अपने को ट्रेन मिली, हम जा रहे हैं. हम कभी कभी इससे भी जाते हैं, कभी कभी ऐसे भी जाते हैं.
व्हॉट अ व्ह्यू. कोकण रेल्वे. परशुराम घाटामध्ये सध्या तरी एंट्री मारलेली आहे आपण. जस्ट आम्ही आता परशुराम घाटामध्ये थांबलेलो आहे. इथे लागलेत आमच्या 2 बाईक. ह्याची ही माझी अशा दोन्ही पण आहेत. कसं क्वालिटी दिसतंय ना घाट. चला सध्या तरी इथून निघूया आता. थोडी थांबलेलो असंच सावलीखाली. ऊन पण खूप लागते त्याच्यामुळे आता निघूया आपण इथून. परशुरामामध्ये मी कॅमेरा तरी नाही चालू करणार बिकॉज घाट डेंजर आहे खूप. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन फुल रोडवर राहिलं पाहिजे. परशुराम घाट सध्या उतरून तरी झाला आहे. आता निवळी फाट्याची वाट बघतोय. निवळी फाटा कधी येतो त्याची खूप आतुरतेने वाट बघतोय मगापासून. आता निवळी फाटावरून डायरेक्ट आपल्याला राईट मारायचं आहे. म्हणजे लेफ्ट मारून राईट मारायचं आहे. चिपून सध्या तरी आपण मागे टाकलेला आहे. गुहागर. गुहागरला पोहोचले. झाड चल ना हे बैला. तिच्या आईला कसा डेमशा रस्त्यामध्येच उभा आहे. आमचे साहेब रस्ता चुकले आहेत आणि पुढे गेलेत. 5 मिनटं इथं थांबलं मस्त आहे की. उन्हात तापत्या. आला ये बाबा ये. जरा पाणी बिनी पिऊया. ऊन लागतंय जा. तिथं खाली आहे. सावलीत थांबूया. सावलीत थांबूया बोललो. हा अरे सावलीत थांबूया. आला बाबा आला. इथे जरा थांबतो आणि जरा पाणी पितो मस्त आहे. गुरं कशी सावलीत बसलेत ना मस्त. मजा आहे भाई. नमस्कार म्हणते. आता एक राईड घेतला आहे मध्येच. कोंड आसुर्डे संगमेश्वरच्या 3 किलोमीटर मागे. तिथून मधूनच घेतला आहे. मॅपने दाखवलं त्याप्रमाणे. बाबा चुकवू नको म्हणजे झालं. हां चुकवणार ना भाई. नाही अजूनपर्यंत जर चुकवलं नाही कधी. बघू. कोंड आसुर्डे गावात घुसलो आपण आता. गावागावातून जाणार. 40 किलोमीटर गावागावातून. मजा आहे ना बाबा. हे ह्या रस्त्याला कसले बाबा टर्न कडक. कसले टर्न आहे. तेव्हा रिक्षावाले कसला नेतो. बापरे माझ्या. पेलतोय गाडी. जागेवर टर्न आहे का. ही आपली वरती दिसते ती कोकण रेल्वे. कोकण रेल्वे. हां कोकण रेल्वेच आहे ना नक्की. मजबूत टर्न आहे तिथे. कुठं आलो आपण. साखळकोंड. वा गाडी मस्त आहे रे इथली. घरं पण बघा. मजबूत टर्न. मजबूत नाद नाही टर्नांचा. हे बघ. हा डिंगणीचा ब्रिज आहे आणि खाली नदी बघा ना काय क्वालिटी आहे. बापरे माझ्या. सही आहे ना. या साईडचं वातावरण बघून घ्या.
डिंगनी. अरे आपण जाणार आहे, मला वाटलं स्ट्रेट जाणार आहे का. अरे एक नंबर दृश्य. वा 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 वा, छान छान छान. नाईस ना, दिसतंय का क्वालिटीमध्ये. वा क्वालिटी नाद नाही भाई. मस्तच दिसतंय रे. छान छान. असे नजारे भेटले पाहिजे बघायला रे, मजा येते मजा. आता हे टर्न फक्त एकदा बघा, तर चेक करा. इथून हा घेतला पुरेपूर यू टर्न. घाटांमध्ये हीच मजा असते. ओ हो 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 हो, मस्त आहे रे. गणपतीपुळे अवघे आता 10 किलोमीटर बाकी आहे. आपण निवळी फाट्यावरून लेफ्ट घेणार होतो, सॉरी राईट घेणार होतो, बट गुगल मॅपमध्ये दाखवलं की संगमेश्वरच्या मागूनच राईट घ्या, तिथून शॉर्टकट आहे. म्हणून तिथून शॉर्टकट घेतला. नाही, अंतर कमी पडलं, थोडं कमी पडलं. भाई टर्न मजबूत आहे. तर गणपतीपुळ्याला यायचं भाई, घाटावाल्या ज्यांना घाटात मजा येते ना गाडी चालवायला, त्यांनी या गणपतीपुळ्याला. मजबूत भाई, मस्त वाटतं, छान. मला तर घाटात जाम मजा येते भाई, विषय आड आहे. मित्रांनो, गणपतीपुळे अवघे 1 किलोमीटरवर बाकी आहे. आपण आपला पल्ला गाठला, खूप भारी वाटतं. काय काय भाई, नंतरच ना. बघून घ्या आरामात, फ्रेश होऊन गेला असता लगेच वगैरे ठेवून. आत्ता घेतला तेवढाच रेट, नंतर घेतला तेवढाच रेट. मग आत्तापासून रूम जास्त वेळ यूज करायला मिळेल. काय रेट काय आहेत? किती लोक आहात? दोघंच आहे आम्ही. दोघंच आहात. लॉजिंग आहे, डिलक्स आहे. लॉजिंगमध्ये नॉन AC 1500, AC 2 रुपये. डिलक्सला घेणार असेल काय करायचं? 2च की 4 आहेत? नाही ते आम्ही नाही. ओके. डिलक्सला घेणार असेल 3 रुपये नॉन AC, 3.5 रुपये AC. विथ सिम्पलवर रूम पाहिजे भाई. रूम हे माया जा, थांबणार आहे आपण. संध्याकाळपर्यंत घ्या. ठीक आहे, चालेल. घे, ते घेऊन ठेव. याच्या गावात चेकपोस्ट मोठा आहे. हे पोलीस नाही ते. गावातली पोरे काय माहीत नाही बाबा, काय फिरायला आलेल्यांच्या गाड्या बघा काय लागलेत. वा 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 वा, छान छान छान. गाडीची पार्किंग, गाडीला पार्किंग लावायची कुठे? आईच्या गावात. हा, गणपती बाप्पा मोरया. संस्थान श्री देव गणपतीपुळे. गाडी जाते आतमध्ये ना. संस्थान श्री देव गणपतीपुळे. वा, समुद्र बघा. नाइस, या बढिया. गणपतीपुळे किल्ला आम्ही. कसा वाटतं भाई? हा भाई, हा कसा वाटतं पण आता? चला मंडळी, पोचलो. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी सगळं.
इथं आलेलो आहे सध्या. यामध्ये ते पुढे चप्पल नेऊ नये. नाही, आम्ही चप्पल घालून नाही आलो. काही वाटतोय ना तिथे हे मंदिर. इथूनही समुद्र किनारपट्टी. गणपतीपुळेचं पाणी ना एकदम निवळ आहे. आपलं मुंबईचं कसं एकदम म्हणजे काळं काळं असतं, त्यातलं अजिबात नाही. हे बघा खालचं सगळं दिसतंय, माझं पाय पण दिसतं. अरे ना या लाटा बघा कसले येतात, बापरे माझ्या. आली 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 आली. हेच ते हेच. आता सध्या तरी रोहिणीवर शिफ्ट झालो आहे आपण आणि चाललो आहे आरेवारीला. आणि मोटो ब्लॉग कशावर करतो माहिती आहे का मी? हाफ चड्डीवर. असा मोटो ब्लॉगर बघितला आहे का कधी? वा वा वा, काय सनसेट झालाय. आम्हाला सनसेट मिस करायचा नाही भाई. किती वेळ आहे? रोहिणीमध्ये पॉवर हाय रे, हाय पॉवर हाय. ओ हो काय दिसतोय आरेवारे बीच. नाइस वन, नाइस नाइस. हे भाई शपथ. हा बघा हा बघा हा बघा हा बघा. नाद नाही. ओ हो. अरे गणपतीपुळ्यावाल्यांची मजा आहे रे. वरती गाडी. अरे काय नाही ना. हा येईल गाडी. भाई आरेवारे बेट खूप म्हणजे खूप चांगलं आहे भाई. करा विजिट. मजबूत सनसेट बघा ना कसला प्रॉप भारी वाटतोय ना. आणि या लाटा पण बघा ना.
वा, आहे काय असं सुख? Final gates to open to a new tomorrow. Moving with no motion, following आता तर या लाटा कसल्या भारी वाटत, बापरे माझ्या, मस्तच वाटत ना. आता वाजले 7, म्हणजे 7ला 10 मिनिट आहेत. भारी भारी सुख आहे रे, सुख. निघा रे घरात. हे बघा आम्ही आरेवारीला काय जमा केलंय. शंख शिपल्या हा शोधतोय अजून.